मित्रांनो, आज आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर या अकाउंट विषयी माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण रिसिप्ट अँड पेमेंट हे सविस्तर समजावून घेतलेलं आहे आणि यानंतर जो अकाउंट तयार करायचा आहे, जो फायनल अकाउंटचा भाग आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या, त्याला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणत असतो। हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय असतं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे जसं ट्रेडिंग कन्सर्नचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो त्याप्रमाणे हा अकाउंट तयार केला जात असतो। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणेच यालाही डेबिट अँड क्रेडिट दोन साईड असतात आणि यावरही इन्कम अँड एक्सपेंडिचर नोंदविले जात असतात, तेही फक्त चालू वर्षापुरते। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, हा नामधारी लेखा आहे। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट बिकॉज द ट्रांजेक्शन्स आर recorded on this account following by the rules of nominal account, that is debit all expenses and losses, credit all incomes and gains। म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर जशा प्रकारे आपण नोंदणी करतो तो त्याचप्रमाणे या खात्यावर नोंदणी केली जाते। नामधारी लेखा यासाठी म्हटलं जाते की नामधारी लेखाच्या नियमाचा उपयोग करून सर्व खर्च व तोटे हे नावे बाजूला नोंदवले जात असतात आणि सर्व उत्पन्न व फायदे हे जमा बाजूला नोंदवले जात असतात। आता हे नोंदणी करीत असताना आपल्याला दोन घटक महत्त्वाचे आहेत या खात्यामध्ये। हे खातं आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जो सरप्लस आहे किंवा डेफिसिट आहे हे शोधून काढण्यासाठी तयार करत असतो आपण। यामध्ये दोन घटक महत्त्वाचे ते म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर। तशा प्रकारे हे इन्कम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व इन्कम नोंदवले जात असतात। आपण पाहिलेले आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे काही सर्व रिसिप्ट्स असतात त्या सर्व रिसिप्ट्स ह्या उत्पन्नच असतात अशातला भाग नाही, म्हणून त्यापैकी जे काही जनरल रिसिप्ट आहेत तेच फक्त इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात आणि उरलेल्या ज्या काही कॅपिटल स्वरूपाच्या ज्या काही प्राप्ती आहेत ते मात्र तिकडं ॲसेट साईडला जात असतात। आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व इन्कम नोंदवले जातात। सर्व म्हणजे कोणते? फक्त चालू वर्षाचे आणि चालू वर्षाचं देय असलेले प्राप्य असलेले जे काही इन्कम आहेत ते इन्कम इथं नोंदवले जात असतात। म्हणून जसं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये सर्व प्राप्ती स्वीकारल्या जातात, सर्व प्राप्ती येतात, मग ती प्राप्ती चालू वर्षाची असेल किंवा पुढच्या वर्षाची असेल किंवा मागच्या वर्षाची असेल याचा विचार केला जात नाही। परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कम घेत असताना याचा विचार केला जातो। पुढच्या वर्षीचंही इन्कम यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही आणि मागच्या वर्षीचंही इन्कम यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही, फक्त आणि फक्त चालू वर्षाचंच इन्कम यामध्ये समाविष्ट केलं जात असतं। मग चालू वर्षाचं इन्कम हे जरी पूर्वीच्या वर्षी मिळालं असेल तर ते मात्र ॲड केलं जातं आणि चालू वर्षाचं काही प्राप्त व्हायचं असेल तर ते देखील यामध्ये ॲड केलं जात असतं। अशा प्रकारे इन्कम हे सर्व चालू वर्षासंबंधीचेच फक्त नोंदविले जातात, एवढे मात्र चांगलं आपण लक्षात ठेवायचं आहे। पुढच्या वर्षीचं इन्कम त्यामध्ये इन्क्लूड असेल तर ते वगळलं जातं, जर मागच्या वर्षाचंही त्यामध्ये इन्क्लूड असेल तर तेही वगळलं जातं, फक्त चालू वर्षाचं इन्कम ठेवलं जात असतं। त्याचप्रमाणे एक्सपेंडिचर देखील तशाच प्रकारे नोंदवलं जात असतं। ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड, हे सर्व डेबिट बाजूला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवले जात असतात, परंतु यामध्ये देखील फक्त रेव्हेन्यू स्वरूपाचेच एक्सपेन्सेस नोंदवले जात असतात। यामध्ये कॅपिटल स्वरूपाचे जी काही पेमेंट्स आहेत त्या पेमेंट्स इथं नोंदविल्या जात नाहीत, हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा फक्त
करंट इयरसाठी चालू वर्षासाठीच उत्पन्न निर्माण केला जातो, तयार केला जातो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड ओनली फॉर करंट इयर. म्हणजे चालू वर्षाचेच फक्त एक्सपेन्सेस त्यावर नोंदवले जातात आणि चालू वर्षाच्या एक्सपेन्सेसपैकी काही प्रत्यक्ष पेड केलेले एक्सपेन्सेस नोंदवले जातात आणि काही द्यावयाचे असतील पेएबल जे एक्सपेन्सेस आहेत ते देखील यामध्ये नोंदवले जातात असतात. त्याला आउटस्टँडिंग आपण म्हणत असतो. अशा प्रकारचे किंवा मागच्या वर्षी जर प्रीपेड असतील तर ते प्रीपेड देखील या एक्सपेन्सेसमध्ये ॲड केले जात असतात. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ओनली समरी ऑफ इन्कम्स अँड एक्सपेंडिचर फॉर द करंट इयर. चालू वर्षाच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा दर्शविणारा लेखा म्हणजेच हे आयव्यय लेखा असं आपण याला म्हणत असतो. अशा प्रकारे येणारं उत्पन्न आणि जाणारा खर्च जो आगाम स्वरूपाचा आहे तो यावर नोंदवला जात असतो. आता या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तेही आपण थोडक्यात लक्षात घेऊ. त्याची वैशिष्ट्ये पाहू. फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहिला आहे पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हा अकाउंट हा नॉमिनल म्हणजे नामधारी लेखा आहे. म्हणजे यावर फक्त उत्पन्न आणि खर्चच नोंदवले जात असतात. असेट लायबिलिटी वगैरे नोंदवले जात नाहीत. म्हणजे खर्च आणि उत्पन्नाचा हा लेखा आहे. आणि यावर नोंदणी करत असताना नॉमिनल अकाउंटचा जो नियम आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स अँड गेन्स, या नियमाचा वापर करूनच या लेख्यावर ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात, नोंदले जात असतात. नेक्स्ट आहे, इट इज अ समरी टू प्रॉफिट अँड सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये जसे जे नफा मिळविण्यासाठी ज्या संस्था निर्माण झालेल्या असतात, सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल, पार्टनरशिप फर्म असेल, यामध्ये त्यांच्या फायनल अकाउंट्स तयार करत असताना जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो तशाच प्रकारचा हा देखील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. कारण याचं नाव फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ठेवलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही. कारण या संस्थेचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे नाही. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस अशा प्रकारचा नामोल्लेख न करता इन्कम अँड एक्सपेंडिचर अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि जेव्हा याचं बॅलन्स क्लोज केलं जातं तेव्हा देखील आणि नेट लॉस झाला किंवा नेट प्रॉफिट झाला असं म्हटलं जात नाही, तर याला सरप्लस किंवा डेफिसिट अशा प्रकारचा उल्लेख केला जात असतो. कारण मेन ऑब्जेक्ट ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस to society and its member, so that it is not called a profit and loss account, it is called income and expenditure account. Nantar it records only revenue incomes and expenditures for current year. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या खात्याचं म्हणजे चालू वर्षाचे उत्पन्न आणि चालू वर्षाचेच खर्च फक्त यामध्ये नोंदवले जात असतात. मागच्या वर्षाचे खर्च आणि पुढच्या वर्षाचे खर्च यामध्ये नोंदविले जात नाहीत, इथे विचारात घेतले जात नाहीत. त्याप्रमाणे मागच्या वर्षाचंही उत्पन्न आणि पुढच्या वर्षाचंही उत्पन्न इथं विचारात घेतलं जात नाही. परंतु चालू वर्षाचं उत्पन्न जर मागच्या वर्षी मिळालं असेल तर ते यामध्ये ॲड केलं जातं. चालू वर्षाचं उत्पन्न काही आउटस्टँडिंग असेल आणि आपल्याला मिळवायचं असेल तर ते देखील ॲड केलं जात असतं. त्याप्रमाणे चालू वर्षाचे जे काही खर्च आहेत हे मागच्या वर्षी दिले असतील तर ते यावर्षी ॲड केले जातात. कारण मागच्या वर्षीच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरमधून ते वगळले जातात, म्हणून यावर्षी ते ॲड केले जातात. तशा प्रकारे आणि चालू वर्षाचे जे काही आउटस्टँडिंग असतील, देय खर्च असतील, ते यामध्ये समाविष्ट केले जातात. फक्त चालू वर्षाचेच इन्कम अँड एक्सपेंडिचर आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. नेक्स्ट, इट इज prepared to find out surplus and deficit. आता main objective of preparation of income and expenditure account is to find out surplus and deficit.
म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आयव्यय लेखा तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय, वर्षाअखेरीस आपल्या संस्थेला सरप्लस किती राहिलेला आहे किंवा काही तूट आलेली आहे, काही अधिक राहिलेला आहे का तूट आलेली आहे हे शोधून काढणं हा मुख्य उद्देश असतो. नेक्स्ट आहे इट इज ऑलवेज प्रिपेअर विथ बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे बॅलन्स शीट म्हणजे स्थिती विवरणाच्या सोबत तयार केलं जात असतं, नेहमी त्याच्या सोबतच तयार केलं जातं, कारण इट इज अ पार्ट ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे या नफा न मिळविणाऱ्या संस्थेच्या फायनल अकाउंट ज्याला म्हणतो, अंतिम लेखे म्हणतो, ते अंतिम लेखाचा हा भाग आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि म्हणून तो नेहमी बॅलन्स शीटच्या सोबत स्थिती विवरणाच्या सोबतच तयार केला जात असतो. नेक्स्ट आहे इट रेकॉर्ड्स कॅश ॲज वेल ॲज नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स. आणि आणखी याचं एक शेवटचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन अँड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स हे दोन्ही नोंदवले जात असतात. म्हणजे कसे, रोखीचेही व्यवहार आणि अरोखीचेही व्यवहार यामध्ये नोंदविले जातात, जे रोखीचे नसलेले व्यवहार त्यामध्ये नोंदवले जात असतात. जशा प्रकारे सॅलरी पेड म्हणजे वेतन दिलं हा प्रत्यक्ष दिलेला खर्च आहे, पण आउटस्टँडिंग सॅलरी देखील यामध्ये नोंदवली जाते. त्याचप्रमाणे बॅड डेट्स आपलं बुडीत कर्ज आहे. बुडीत कर्ज हे नॉन कॅशमध्ये येतं, परंतु ते देखील आपला तोटा म्हणून त्या ठिकाणी आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला नोंदवलं जातं. किंवा डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट, ह्या फिक्स्ड ॲसेटवर जे काही घसारा आकारला जातो, डेप्रिशिएशन आकारलं जातं, ते देखील नॉन कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये मोडतं, पण त्याची नोंद या खात्यावर केली जात असते. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, अशा वैशिष्ट्याने युक्त हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. आता प्रोफार्मा ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, याचा प्रोफार्मा आपण पाहू. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये येणारी कोणकोणती पदं आहेत, व्हॉट आर द आयटम्स इन्क्लुडेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, म्हणजे त्यातली पदं आपण थोडक्यात पाहू. आणि ही पदं मात्र आपल्याला सर्वांना पाठ करायची आहेत. एक दोनदा याचं चांगल्या प्रकारे ओव्हरलुकिंग करून पाठ करायचे आहेत की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला कोणती पदं येतात आणि क्रेडिट साईडला कोणती पदं येतात हे लक्षात ठेवायचं. मित्रांनो, या ठिकाणी आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पाहिला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे रिसिप्ट बाजू म्हणजे डेबिट बाजू आहे, आणि डेबिट बाजूला सगळे जे काही उत्पन्न येणार आहेत हे सगळे उत्पन्न हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडचे असणार आहेत. आणि ती उत्पन्न कुठे जाणार आहेत, हे इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट साईडला जाणार आहेत. त्याचप्रमाणे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी काही क्रेडिट साईड आहे ती पेमेंट साईड आहे. त्या पेमेंट साईडला बरेचसे खर्च आहेत, मग ते कॅपिटल स्वरूपाचे असतील किंवा रेव्हेन्यू स्वरूपाचे असतील, आणि इथं फक्त आपण रेव्हेन्यू स्वरूपाचे खर्च घेणार आहोत. आणि म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडवर जे जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत ते एक्सपेंडिचर इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर ते कोणकोणते खर्च असतात हे आपण पाहायचं आहे. आता हे सगळं तुमच्या लक्षात येणार आहे, कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चांगला पाहिलेला आहे, तयार केलेला आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचेच बरेचसे आयटम्स यामध्ये आहेत. एक दोन आयटम थोडं नवीन असतात, तेवढ्या नवीन आयटमला तेवढं लक्षात ठेवायचं आहे आपण. तर पहिला आहे सॅलरी. सॅलरी हा आपला खर्च आहे. सॅलरीमध्ये आता इथं सांगितलं पहा, आपण पाहिलेलं होतं सॅलरी हा आपला एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर फक्त चालू वर्षासाठीच नोंदवले जात असतात, मागच्या पुढच्या वर्षाचे वगळले जातात. तशा प्रकारे पहा, पेड फॉर लास्ट इयर आणि पेड फॉर नेक्स्ट इयर हे लेस केलेलं आहे. नंतर ॲडिंग आउटस्टँडिंग म्हणजे देय असलेलं चालू वर्षाचं, आणि प्रीपेड फॉर लास्ट इयर, मागच्या वर्षी जर प्रीपेड असेल म्हणजे ते चालू वर्षासाठी दिलेलं होतं म्हणून ते देखील यामध्ये ॲड केलं जातं. आणि मग जे टोटल लेस ॲड करून जे काही अमाऊंट येते ती मात्र आउटर कॉलमला घेतली जात असते. नंतर नेक्स्ट आहे वेजेस म्हणजे मजुरी. हा खर्च आहे, आपल्याला माहित आहे तो खर्च आहे, तो डेबिट बाजूला येत असतो. नंतर नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ही आपल्याला नवीन नाही, कार्यालयामध्ये जे काही पेन पेन्सिल कागद असल्या प्रकारच्या ज्या वस्तू येतात ते खर्च असतो आपला, आणि तो या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला नोंदवला जातो, कारण हा एक्सपेंडिचर आहे. नंतर रेंट जे भाडं असेल,
कशाचंही भाडं असेल तर आपल्या कार्यालयाचं भाडं असेल, इमारतीचं भाडं असेल, कुठल्या ग्राउंडचं भाडं दिलं असेल आपण, जे काही भाडं असेल तर ते भाडं आपलं एक्सपेंडिचर आहे म्हणून डेबिट साईडला येतं. इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इंटरेस्ट ऑन अशा प्रकारचे विविध जे काही खर्च म्हणून इंटरेस्ट आपण दुसऱ्याला दिलेले आहेत ते सगळे इंटरेस्ट यामध्ये नोंदवले जात असतात. हा आपला खर्च आहे. नंतर कन्व्हेन्स, हा भत्ता, प्रवास भत्ता. आपण आपल्या प्रतिनिधीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास करावे लागतात कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा वर्गणी गोळा करण्याच्या निमित्ताने, सभासद वाढविण्याच्या निमित्ताने असा प्रवास करावा लागतो आणि या प्रवासाचा जो काही खर्च आहे त्यालाच आपण प्रवास भत्ता म्हणतो. म्हणून आपले जे काही नियुक्त कर्मचारी आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्यांना हा कन्व्हेन्स दिला जातो. हे एक्सपेंडिचर आहे म्हणून डेबिट बाजूला येतं. नंतर इन्शुरन्स प्रीमियम, आपल्या कार्यालयाचं म्हणा किंवा जे काही बिल्डिंग आहे बिल्डिंगचं म्हणा, फर्निचरचं म्हणा, आपण प्रीमियम इन्शुरन्स काढलेलं असतं. विमा कंपनीकडे इन्शुरन्स काढलेलं असतं. का? यदा कदाचित कार्यालयाला आग लागली, फर्निचर जळालं, मशिनरी जळाल्या, त्याची नुकसान भरपाई आपल्याला मिळावी आणि झालेल्या नुकसानीतून आपण ताबडतोब उभारी घ्यावं यासाठी विमा कंपनीने अशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिलेली असते. म्हणून तिचा दर महिना प्रीमियम भरावा लागतो, हप्ता भरावा लागतो आणि तो हप्ता म्हणजे आपला खर्च असतो, तो डेबिट साईडला नोंदवायचा आहे. नंतर ऑडिट फीस, आपण जे तयार केलेले जे काही कॅशबुक असेल, आपलं लेजर अकाउंट्स असतील किंवा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असेल, पुन्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, आपले फायनल अकाउंट, हे तपासण्यासाठी एका ऑडिटरची आपल्याला नियुक्ती करावी लागते आणि ऑडिटर येऊन तो तपासतो आणि खरे असल्याचं शिक्कामोर्तब करतो. त्यासाठी त्याला फीस द्यावी लागते, त्याला आपण ऑडिट फीस म्हणतो. ते आपलं एक्सपेंडिचर आहे. नंतर ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसमध्ये लागणारे जे जे काही खर्च आहेत, चहा पान वगैरे, हे सर्व खर्च ऑफिस एक्सपेन्सेस म्हणून समजले जात असतात. नेक्स्ट आहे टेलिफोन खर्च, हा सुद्धा रेव्हेन्यू स्वरूपाचा खर्च आहे. हे सर्व खर्च आपण विचारात घ्या. हे सगळे खर्च हे कसे रेव्हेन्यू स्वरूपाचे आहेत, कॅपिटल स्वरूपाचे खर्च या ठिकाणी येत नाही. जसं परचेस ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ फर्निचर, परचेस ऑफ मशिनरी, हे जे खर्च आहेत ते कॅपिटल स्वरूपाचे खर्च आहेत. पण बाकीचे सगळे खर्च हे आपले रेव्हेन्यू स्वरूपाचे आहेत. मेडिसिन्स, जर आपला हे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न ही एक हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलसाठी आपल्याला औषधी खरेदी करावी लागतात, काही ड्रग्स खरेदी करावे लागतात किंवा ते नवीन इंजेक्शन्स वगैरे खरेदी करावे लागतात. जे काही खर्च करावा लागतो तो खर्च या ठिकाणी नोंदविला जात असतो मेडिकल्समध्ये. नंतर स्पोर्ट्स मटेरियल, जर आपलं क्रीडा मंडळ असेल, क्रीडा संस्था असेल तर आपल्याला खेळाचं साहित्य खरेदी करावं लागतं आणि खेळाच्या साहित्यावर होणारा खर्च देखील हा किरकोळ स्वरूपाचा समजला जात असतो. आणि काही साहित्य शिल्लक असेल तर ते पुन्हा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊन जात असतो. म्हणून जे काही क्रीडा साहित्य खरेदीवर खर्च केला जातो तो आगम स्वरूपाचा समजून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. नंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स, काही फर्निचरचं रिपेअरिंग असेल किंवा मशिनरीची रिपेअरिंग असेल, मशिनरीची मेंटेनन्स असेल, तेल पाणी वंगण वगैरे लागतं ना, अशा प्रकारचं, किंवा एखादी गाडी असेल आपल्याकडे, गाडीचं भरण पोषण लागत असतं, त्याला पेट्रोल लागत असतं, त्याचं हवा पाणी बघावे लागते, हा जो काही खर्च आहे तो मेंटेनन्सचा खर्च समजला जातो आणि तो रेव्हेन्यू स्वरूपाचा आहे. नंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, आपल्या कार्यालयाचं जे काही वीज बिल आहे तेही भरावं लागतं आणि ते रेव्हेन्यू स्वरूपाचं आहे म्हणून ते डेबिट साईडला येतं. नंतर न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स, आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचारी दैनंदिन घटनाशी अवगत असावेत म्हणून दररोज पेपर सुद्धा मागवले जातात, काही मासिके मागवले जातात, नवीन नवीन माहिती त्यामध्ये येते म्हणून. किंवा आपली जर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न हे नफा मिळविणारी संस्था आपली, जर आपण लायब्ररी चालवत असाल किंवा वाचनालय चालवत असाल किंवा शाळा असेल, कॉलेज असेल, अशा इन्स्टिट्यूटमध्ये देखील हे पेपर, वर्तमानपत्र आणि मासिके, पाक्षिके असे नियतकालिके मागविली जात असतात. यावरचा खर्च हा रेव्हेन्यू स्वरूपाचा, आगम स्वरूपाचा समजून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे विविध स्वरूपाचे खर्च, हा विविध स्वरूपाचा खर्च सुद्धा रेव्हेन्यू स्वरूपाचा असतो आणि तो डेबिट साईडला घ्यायचा. नंतर लॉस ऑन ॲसेट्स, लॉस ऑन ॲसेट्स, कधी कधी आपण जुन्या झालेल्या ॲसेट विकून टाकतो. विकल्यानंतर
त्या ज्या लॉस विकल्या असलेल्या आपल्या असेट असतील तेव्हा त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा आपल्याला जर कमी किंमत मिळाली तर आपल्याला त्यावर तोटा होतो. असा तोटा हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जात असतो. त्याचबरोबर डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट, आपल्या फिक्स्ड असेटवर आपण डेप्रिशिएशन चार्ज करत असतो आणि डेप्रिशिएशन आपला हा लॉस असतो आणि हा लॉस आपण पाहिलेला आहे डेबिट ऑर लॉसेस अँड एक्सपेन्सेस. तसं एक्सपेन्सेस सोबत लॉस हा देखील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला नोंदवला जात असतो. तसं डेप्रिशिएशन या ठिकाणी घेतलं जातं आणि नंतर मग आपण हे सरप्लस काढत असतो. हे पूर्ण अकाउंट तयार केल्यानंतर जेव्हा इन्कम साईडची बेरीज जास्त येते या एक्सपेंडिचर साईडपेक्षा तेव्हा सरप्लस येतं, ज्यालाच आपण एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असं आपण म्हणत असतो. हेच म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये यालाच नेट प्रॉफिट असं म्हणत असतात. परंतु इथं आपण नफा मिळविणे हा उद्देश नसल्यामुळे आपण इथं नफा न म्हणता त्याला सरप्लस म्हणतो किंवा आधिक्य म्हणतो. नंतर इकडं आता क्रेडिट साईड पहा. क्रेडिट साईडला सर्व उत्पन्न नोंदवले जात असतात. हे सर्व उत्पन्न लक्षात ठेवायचं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडचे इथे येतात बरं का. फक्त रेव्हेन्यू स्वरूपाचे जे काही रिसिप्ट आहेत त्या रिसिप्ट इथं येतात. कॅपिटल स्वरूपाच्या रिसिप्ट मात्र इथं येत नाहीत. पण लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला की तिथं डेबिट असतं तर इथं क्रेडिट असतात, कारण हे क्रेडिट साईड हे आपल्या नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे चालत असतं. आता पहा सबस्क्रिप्शन. दिस इज द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे नफा न मिळविणाऱ्या संस्थेसाठी हे वर्गणी हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे आणि हे उत्पन्न देखील फक्त चालू वर्षाचंच इथं विचारात घेतलं जातं. जर मागच्या वर्षी काही वर्गणी मिळाली असेल, पुढच्या वर्षीची वर्गणी मिळाली असेल तर ती वर्गणी आपण इथे विचारात घेत नाही. चालू वर्षामध्ये अशा घटना घडू शकतात. एखादी वर्गणी मागच्या वर्षाची एखाद्या सभासदाची राहून गेलेली असते, ते चालू वर्षात आपल्याला देतं. पण ते चालू वर्षात जरी मिळाली तर हे आपल्या चालू वर्षाचं उत्पन्न नसतं, ते मागच्या वर्षाचं उत्पन्न असतं, म्हणून ते वगळून टाकायचं असतं. कधी कधी काही सभासद हे ॲडव्हान्स पुढची आपल्याला वर्गणी देत असतात, तेही चालू वर्षाचं उत्पन्न नाही म्हणून वगळून टाकायचं. पण कधी कधी काय होतं, चालू वर्षाची वर्गणी काही सभासद आपली गेल्या वर्षीच दिलेली असतात, ते मात्र यामध्ये ऍड केलं जातं आणि चालू वर्षाची जी आउटस्टँडिंग आहे तीही ऍड केली जाते. इथं पहा आता लेसमध्ये आपण पाहिलेलं आहे रिसिव्ड फॉर लास्ट इयर, मागच्या वर्षीसाठी जर स्वीकारली असेल आणि रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी स्वीकारली असेल ती वगळून टाकायची. आणि चालू वर्षाचं जे आउटस्टँडिंग आहे प्राप्त होणारी जी वर्गणी आहे येणे वर्गणी आहे ती वर्गणी इथं ऍड केली जाते. आणि रिसिव्ड इन लास्ट इयर फॉर करंट इयर, म्हणजे चालू वर्षाची वर्गणी जर गेल्या वर्षी आपल्याला मिळाली असेल तर ती गेल्या वर्षीच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये घेतलेली नसते, वगळलेली असते, ती चालू वर्षामध्ये आपल्याला ऍड करायची असते. नंतर नेक्स्ट आहे रेंट रिसिव्ड. हे उत्पन्नाचे मार्ग आहेत आपल्याला. रेंट आहे, इंटरेस्ट आहे, हे देखील आपलं उत्पन्न आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला नोंदवतो. नंतर डिव्हिडंड आहे. जर एखाद्या कंपनीचे आपण शेअर्स खरेदी केले असेल तर त्या कंपनीचं वार्षिक डिव्हिडंड आपल्याला मिळत असतं, लाभांश आपल्याला मिळतो, ते लाभांश आपलं उत्पन्न आहे आणि म्हणून क्रेडिट साईडला लिहिलं जात असतं. नंतर गव्हर्नमेंट ग्रँट. कधी कधी आपल्याला शिक्षण संस्थाला शासनाकडून ग्रँट मिळतं, ते देखील या शिक्षण संस्थाचं उत्पन्न असतं, इन्कम असतं, म्हणून क्रेडिट साईडला नोंदविलं जातं. नंतर ग्राउंड रेंट. आपलं ग्राउंड कधी कधी आपण जर समजा आपली क्रीडा संस्था असेल किंवा आपली एखादी शाळा असेल आणि शाळेचं एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं क्रीडांगण असेल किंवा प्ले ग्राउंड असेल आणि काही ज्या स्पोर्ट्स क्लब आहेत किंवा क्रीडा संस्था आहेत त्यांनी जर आपलं ग्राउंड भाड्यानं घेतलं असेल क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासाठी, तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून भाडं मिळत असतं. अशा प्रकारचं भाडं हे आपलं उत्पन्न असतं. नंतर सन्ड्री रिसिप्ट म्हणजे विविध प्रकारच्या प्राप्ती, ज्याचं विशिष्ट असं नाव न घेता वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न किरकोळ स्वरूपाचे छोटे मोठे उत्पन्न असतात. असे उत्पन्न देखील आपण रिसिप्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. एंट्रन्स फीस, ॲडमिशन फीस, अशा प्रकारे हे
सबस्क्रिप्टच्या नंतरचे खरे नंबर 2 आणि नंबर 3 चे हे मार्ग आहेत उत्पन्नाचे मार्ग आहेत. एंट्रन्स फीस म्हणजेच प्रवेश फीस आणि ॲडमिशन म्हणजेच प्रवेश फीस. जसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन फीस मिळत असते तसं क्रीडा संस्थांना किंवा एखादी लायब्ररी असेल, ग्रंथालय आपण लावला असेल तर नव्याने एखादा सभासद त्या ठिकाणी होऊ लागतं, त्याला एंट्री फीस घेतली जात असते आणि तशा प्रकारचे फीस हे उत्पन्न असतं आपलं, म्हणून ते क्रेडिट साईडला लिहिलं जात असतं. नंतर डोनेशन देणगी. समाजात अनेक प्रकारचे काही दानशूर व्यक्ती असतात आणि त्यांना वाटतं की आपल्याजवळ जे काही धन आहे ते धन कुठेतरी सत्कारणी लागावं, चांगल्या कामाला आपल्या धनाचा उपयोग व्हावा असं त्यांना वाटतं. मग तेव्हा समाजात चांगले काम करणाऱ्या संस्था आहेत, या क्रीडा संस्था असतील, सांस्कृतिक मंडळे असतील, शिक्षण संस्था असतील, एखादे ग्रंथालय असतील, वाचनालय असतील, एखादी गार्डन असेल, एखादा हॉस्पिटल असेल किंवा एखादी अनाथालय असेल, असं त्याला आपण वृद्धाश्रम म्हणतो आपण, असे वृद्धाश्रम असतील किंवा अनाथालय असतील, छोटे मोठे जे काही अनाथ मुलं आहेत त्याला पालनपोषण करणाऱ्या ज्या संस्था आहेत अशा संस्थांना ते देणगी देतात, जेणेकरून की दीनदुबळ्याच्या कामाला आपलं उत्पन्न येईल, आपलं धन येईल यासाठी ते देणगी देतात. परंतु या देणगीचे 2 प्रकार आहेत. एक सामान्य देणगी म्हणून असते आणि एक विशेष देणगी म्हणून असते. जी सामान्य स्वरूपात देणगी देतात ती देणगी मात्र आपण रेव्हेन्यू स्वरूपाचं उत्पन्न समजून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावं. म्हणजे स्पेशल देणगी असते ज्याला म्हणतो आपण फक्त इमारत निधीसाठी दिलेली देणगी किंवा पारितोषिकासाठीच आहे ते दिलेली देणगी, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिलेली देणगी, असं विशेषच कामासाठी जे दिलेली देणगी आहे ते एक फंड असतो तशा प्रकारचा. हे मात्र इथं आगम स्वरूपाचं नसतं, याला कॅपिटल स्वरूपाचे आणि डोनेशन म्हणतो आपण. हे कॅपिटल स्वरूपाचं डोनेशन हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ठेवत असतो, इथं फक्त रेव्हेन्यू स्वरूपाचेच घेऊन असतो. नंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. आपले असेट जेव्हा विकत असतो आपण आणि त्या असेटची जर बुक व्हॅल्यू पेक्षा जर सेलिंग व्हॅल्यू जर जास्त असेल तर तेव्हा आपल्याला प्रॉफिट होत असतो आणि तो प्रॉफिट आपण त्या ठिकाणी क्रेडिट साईडला ठेवत असतो. नेक्स्ट आहे सेल ऑफ न्यूजपेपर्स. जे काही पेपर्स वगैरे पिरियडिकल्स येतात, आपण न्यूजपेपर दररोजच्या दररोज वाचतो आणि त्याची रद्दी होत असते, अशी रद्दी देखील आपण विकून टाकतो. रद्दीच्या विक्रीतून जे आपल्याला उत्पन्न मिळतं ते आपण क्रेडिट साईडला ठेवतो. नंतर लास्ट आहे आता डेफिसिट. डेफिसिट म्हणजे तूट. तूट कधी येते? जेव्हा आपला खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला तूट म्हणत असतात. म्हणून इथे लिहिले पहा, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजेच खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य म्हणजे तूट. आणि इकडं सरप्लस येतं, ह्याला काय म्हणावं आपण? उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य म्हणजेच आधिक्य, त्याला सरप्लस म्हणतो. म्हणजे उत्पन्न जास्त झालं की सरप्लस येतं आणि खर्च जास्त झाला की डेफिसिट येतं. अशा प्रकारचं हे सरप्लस आणि डेफिसिट कुठे घेऊन गेलं जातं? भांडवल कॅपिटल फंडामध्ये. त्या ठिकाणी जर डेफिसिट असेल कॅपिटल फंडातून वजा केलं जातं आणि जर सरप्लस असेल तर कॅपिटल फंडामध्ये ॲड केलं जातं. अशा रीतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे बॅलन्स शीटच्या सोबतच का उघडलं जातं त्याचं कारण आपल्याला लक्षात आलं की या अकाउंटवर येणारं जे काही बॅलन्स असेल ते सरप्लस स्वरूपातला असेल किंवा डेफिसिट स्वरूपाचा असेल ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडवर कॅपिटल फंडामध्ये ॲड किंवा मायनस केलं जात असतं. अशा रीतीनं आपल्याला हा फायनल अकाउंटचा हे एक भाग समजून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आज आपण अभ्यासलेला आहे. यानंतर आपल्याला बॅलन्स शीट नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नची बॅलन्स शीट कशा स्वरूपाची असते ते आपण अनुभवूया. आता आपण इथं थांबूया.